नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 15 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतीय हवामान विभागाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. आपल्या भारतीय हवामान विभागाला एकूण 150 वर्ष हे आज झालेले आहेत मित्रांनो. म्हणून हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ते आपण लक्षपूर्वक ऐकायचं आहे, पाहायचं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. भारतीय हवामान विभाग अर्थात इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट त्याची स्थापना झाली होती 15 जानेवारी 1875 ला. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि स्थापनेवेळी त्याचं मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी होतं. कारण त्या अगोदरच्या काळामध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्यावेळेस जे काही ब्रिटिश होते त्या ब्रिटिशांचं राज्य सुरू होतं आणि त्यांचं जे काही सत्ता केंद्र आहे ते कोलकाता या भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी हे विभागाचं मुख्यालय त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये ते नवी दिल्ली या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. तर यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही भारतीय हवामान विभाग आहे त्याला नुकताच आज 15 जानेवारीला 150 वर्ष हे पूर्ण झालेले आहेत. म्हणून हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच याच 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जे काही 2025चं प्रजासत्ताक दिन होणार आहे आपल्या भारताचं, त्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये भारतीय हवामान विभागाचं रथ प्रदर्शन हे असणार आहे. हा पण सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यासोबतच जे आपलं 2025चं भारतीय प्रजासत्ताक दिन होणार आहे त्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत प्रबोवो सुबियांतो, जे की इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यासोबतच इंडोनेशियाविषयी अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की इंडोनेशिया नुकतंच काही दिवसांमागे ब्रिक्स या परिषदेचा नवीन 10व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे. हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, जगामध्ये लिथियमच्या साठ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणते देश आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. चीन हा देश जगामध्ये लिथियमच्या साठ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. चीनचं जे काही तिबेटचा भाग आहे त्या तिबेटच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिथियमचे साठे हे सापडलेले आहेत आणि हे साठे जगाच्या एकूण साठ्यांपैकी 16.5% एवढे आहेत मित्रांनो. आणि त्यामुळेच चीन या देशाचा या लिथियमच्या साठ्यांमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर चिली या देशामध्ये सर्वाधिक लिथियमचे साठे आढळून आलेले आहेत. तर हे आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच हे जे काही लिथियम आहे ते लिथियमचा वापर काय असतो हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर या लिथियमचा वापर जे इलेक्ट्रिक वाहने असतात, त्यानंतर मोबाईल असतात, लॅपटॉप्स असतात, यांच्या बॅटऱ्या बनवण्यासाठी त्याचा वापर हा केला जात असतो. तसेच जे परमाणु इंधन असतं त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जात असतो. या लिथियमची संज्ञा लक्षात ठेवायचं आहे, Li असते आणि अणुअंक आहे 3. हे आपल्या सायन्सच्या घटकामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारण्यात येत असतात. म्हणून हा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि हा सर्वात हलका असा धातू आहे मित्रांनो. याला पांढरे सोने म्हणून सुद्धा ओळखले जाते. भारतामध्ये अशा प्रकारे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतात त्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्सपैकी सर्वाधिक साठे थोरियम याचे आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच चीनचा उल्लेख आलेला आहे. तर चीनविषयी लक्षात ठेवायचं आहे. राजधानी आहे बीजिंग, राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग आणि चलन आहे रेनमिनबी. हे काही पॉईंट्स आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत, नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारतीय आण्विक संस्थांवरील निर्बंध कोणत्या देशाकडून हटवण्यात आले आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. अमेरिका या देशाने जे भारतावर लावलेले आण्विक असे निर्बंध होते ते हटवून टाकलेले आहेत. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. त्या अगोदर आपल्याला हे निर्बंध का लावण्यात आले होते त्याविषयीची पार्श्वभूमी माहीत पाहिजे. 1974 ला
पोखरण या ठिकाणी पहिली भारताने अणुचाचणी केली होती. त्यानंतर 1998 ला परत दुसरी अणुचाचणी केलेली होती आणि या 2 अणुचाचण्यांमुळे भारत हा जगामध्ये आण्विक शक्ती म्हणून उदयास आलेला होता. आणि या अणुचाचण्यांच्या नंतरच अमेरिका या देशाकडून भारतावर अशा प्रकारचे निर्बंध हे लावण्यात आलेले होते मित्रांनो. पुढे काय झालं मग 2008 ला भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये अशा प्रकारे आण्विक करार झालेला होता. या आण्विक कराराला इंडिया US न्यूक्लिअर ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. त्यावेळेसचे जे पंतप्रधान होते आपल्या भारताचे ते मनमोहन सिंग होते आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज बुश. आणि या करारामध्ये असं ठरलं की भारताला फक्त ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये फक्त अणुचाचणी जे काही करण्याचं आहे ते सूट देण्यात आलेली होती. ऊर्जा निर्मितीसाठी आपण ते करू शकत होतो, पण जे काही ॲटॉमिक बॉम्ब वगैरे असतात ते तुम्ही याद्वारे बनवू शकणार नव्हते. अशा प्रकारचा तो करार होता. हे करार सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि या कराराला 1, 2, 3 आण्विक करार म्हणून सुद्धा ओळखले जातं. याचं नाव असं का पडलं? कारण जे अमेरिका देश आहे त्या अमेरिकेमध्ये एक अधिनियम आहे US आण्विक ऊर्जा अधिनियम. त्यामध्ये हे तरतूद आहे 1, 2, 3 आणि त्या तरतुदीनुसार हा करार केल्यामुळे याला 1, 2, 3 आण्विक करार म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं किंवा त्यालाच इंडिया US न्यूक्लिअर ॲग्रीमेंट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न हा आपल्याला दिसून येणार आहे. अमेरिकेचा मुद्दा आलेला आहे. तर अमेरिकेविषयी आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या डोनाल्ड ट्रम्प. हे दुसऱ्यांदा या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. चलन आहे सध्या डॉलर. त्यासोबतच अजून 2 महत्त्वाचे पॉईंट्स अमेरिका याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान नुकतंच जो अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी याला देण्यात आलेला आहे. आणि अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे बाल्ड ईगल. यापैकी आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच विकसित भारत @2047 व्हॉइस ऑफ यूथ या पुस्तकाचे अनावरण कोणी केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी या विकसित भारत @2047 व्हॉइस ऑफ यूथ या पुस्तकाचं अनावरण केलेलं आहे. त्यासोबतच मित्रांनो जे इतर पुस्तकं आहेत, जे प्रसिद्ध पुस्तकं आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर बिल गेट्स यांचा अ सोर्स कोड नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर आहे आर अश्विन यांची बायोग्राफी जे की क्रिकेटपटू आहेत. आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. सोनू सूद यांची एक बायोग्राफी आलेली आहे आय एम नो मसिहा. विश्वनाथ आनंद जे भारताचे बुद्धिबळपटू होते त्यांचं सुद्धा एक चरित्र आलेलं आहे माइंड मास्टर नावाने. सुरेश रैना यांचं आहे बिलीव्ह. प्रियंका चोपडा यांची बायोग्राफी आलेली आहे अनफिनिश्ड. मनोज नरवाने यांची 4 स्टार ऑफ डेस्टिनी. आणि त्यानंतर जे आपले भारताचे एस सोमनाथ भारतीय अंतराळ संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांची सुद्धा बायोग्राफी आलेली आहे. तर ते नाव लक्षात ठेवायचं आहे निलाऊ कुडीच्या सिंहांगल जे की मल्याळम या भाषेमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. स्मृती मंधना हिने नुकतंच एकदिवसीय जे महिलांचं क्रिकेट आहे त्यामध्ये 4000 धावा या पूर्ण केलेल्या आहे. आणि अशी करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. पहिली कोण होती तर मिताली राज जे की त्यांनी या क्रिकेटमधून निवृत्ती आता घेतलेली आहे. तर हे पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की T20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतक करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे तिलक वर्मा. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच खो खो विश्वकप 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. नवी दिल्ली या ठिकाणी खो खो विश्वकप 2025 चं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो. त्याविषयी काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कारण हे जे काही खो खो विश्वकप होत आहे हा पहिलंच असं खो खो विश्वकप होत आहे आणि ते आपल्या भारतामधील नवी दिल्ली या ठिकाणी होत आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ते स्टार करून ठेवायचा आहे. ठिकाण आहे नवी दिल्ली या ठिकाणी असणारं इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम मध्ये हे स्पर्धा सुरू आहेत. चा कालावधी असणार आहे 13 जानेवारी ते 19 जानेवारी. आणि या स्पर्धेमध्ये
जगामधून 20 देशांचे पुरुष खो खो संघ सहभागी झालेले आहेत. तसेच 19 महिला खो खो संघ हे सहभाग यांनी घेतलेला आहे. त्यासोबतच आपल्याला 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. भारतीय पुरुष संघाचं नेतृत्व करत आहे प्रतीक वायकर, हा महाराष्ट्रीयन आहे. तसेच भारतीय महिला संघाचं नेतृत्व करत आहे प्रियंका इंगळे, जी की केज तालुक्यातील बीड जिल्हा जो आहे त्या ठिकाणची ही महिला खेळाडू आहे मित्रांनो, खो खो महिला खेळाडू. तर हे सुद्धा आपल्याला नावं लक्षात ठेवायची आहेत 2. त्यानंतर आहे हे जे काही खेळ आहे खो खो विश्वकप, त्याचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे सलमान खान आणि टायगर श्रॉफ या 2 अभिनेत्यांना. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, व्हेनेझुएलाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, निकोलस मादुरो हे व्हेनेझुएला या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही व्हेनेझुएला देश आहे ते दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे आणि निकोलस मादुरो हे तिसऱ्यांदा या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. हे आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच हे जे काही देश आहे व्हेनेझुएला ते खनिज तेलाच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खनिज तेलाचे साठे हे पाहायला मिळतात. त्या ठिकाणाहून आपल्या भारताकडे सुद्धा खनिज तेलाची आयातही केली जात असते. त्यासोबतच इतर देशांचे जे प्रमुख आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. श्रीलंका या देशाचे प्रधानमंत्री बनले आहेत हरिनी अमरसूर्या. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके. थायलंडचे पंतप्रधान पेटागटर शिनावात्रा या महिला आहेत. त्यानंतर आहेत इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. त्यानंतर बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस. दक्षिण आफ्रिका या देशाचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा बनले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 12 जानेवारी हा भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि 12 जानेवारीलाच का? कारण या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते मित्रांनो. आणि या दिवसाची साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे 1985 या वर्षापासून. हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे स्वामी विवेकानंद आहेत त्यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 झाला होता कोलकाता या ठिकाणी. त्यांचे मूळ नाव हे नरेंद्रनाथ दत्त असं होतं, पण नंतर जाऊन त्यांना लोकांनी स्वामी विवेकानंद असं नाव दिलेलं आहे मित्रांनो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. 1897ला त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती आणि त्यांच्या गुरुचे नाव काय आहे हे आपल्या परीक्षेमध्ये एकदा विचारण्यात आलेलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या गुरूंचे नाव होतं रामकृष्ण परमहंस. हे सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि स्वामी विवेकानंद यांनी जे शिकागो या शहरामध्ये 1893ला दिलेलं भाषण होतं ते जगप्रसिद्ध असं भाषण आहे मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यासोबतच 2 दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस असतो आणि 15 जुलैला जागतिक युवा दिवस म्हणून तो साजरा करण्यात येत असतो. त्यासोबतच जे इतर दिनविशेष आहेत जानेवारी या महिन्यामधील ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस असतो. 2 जानेवारीला इंट्रोवर्ट डे. त्यानंतर 4 जानेवारीला जागतिक ब्रेल लिपी दिवस असतो. 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी रोजी जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 8 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिवस. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस असतो. 10 जानेवारीला विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 11 जानेवारीला राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिवस असतो आणि 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येतो. हे जे इतर दिनविशेष आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारण्यात येतात. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्या आपण या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच महाकुंभमेळा 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हे महाकुंभमेळा होत आहे मित्रांनो. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच चर्चेमध्ये असणारा झेड मोर बोगदा कोठे उभारण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, जम्मू काश्मीर ते लडाख या मार्गावर हे झेड मोर बोगदा उभारण्यात आलेला आहे आणि याचं उद्घाटन हे नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्या पुरस्कार विजेत्यांचे नाव काय आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर मित्रांनो बी आणि सी, अमिताभ गुप्ता आणि निलिम कुमार. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धा 2025चा विजेता कोणती भारतीय बनली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अनाहत सिंग. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या देशात हिंदी भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर
सी श्रीलंका या देशामध्ये हे हिंदी भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच पी जयचंद्रन यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, गायन क्षेत्राशी हे नाव होतं मित्रांनो. गायन क्षेत्राशी हे संबंधित नाव होते मित्रांनो, पी जयचंद्रन. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघितला होता. नुकतेच तमीम इक्बाल या क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 11 जानेवारी. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन सुद्धा दिलेला होता. तर होमवर्क क्वेश्चन असा होता. पृथ्वीवरील 7 खंडातील सर्वोच्च शिखरे पार करणारी जगातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक कोण बनली? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी अतिशय सुंदरपणे, अतिशय डिटेलपणे कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही, त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, काम्या कार्तिकेयन. ही पृथ्वीवरील जे 7 खंडातील सर्वोच्च शिखर आहेत ते पार करणारी जगातली सर्वात कमी वयाची गिर्यारोहक बनलेली आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 चा विजेता कोण बनला आहे? आणि याचं उत्तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये हमखास विचारले जात असतात मित्रांनो. म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर हे अवश्य तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. चला मग बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे सांगतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियलसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच आपलं जे इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण ऑनलाईन टेस्ट हे विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये देत असतो. थांबूया मग. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.